राजकीय पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं असोत किंवा विविध सामाजिक विषयांवरती आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया या चर्चेत असतात। पण यावेळेला निमित्त ठरलंय त्यांचे पती अनीश दमानिया। अनीश दमानिया यांची राज्य सरकारच्या मित्रा या प्रोजेक्टमध्ये मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याची पोस्ट रोहित पवारांनी केली आहे आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। तर रोहित पवारांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये काय म्हटले आपण पाहूया। महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्रा याच्या मानद सल्लागारपदी अनीश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन। एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढून अंजलीताई सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देतात, आता अनीशजी यांचा आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे। दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातलं कॉम्बिनेशन हे निश्चितच महत्त्वपूर्ण राहील। पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा या आशयाची पोस्ट रोहित पवारांनी केली आहे, पण एक प्रकारे त्यांनी टोलाही लगावलाय सरकारला आणि दमानिया कुटुंबाला सुद्धा। या नियुक्ती संदर्भात स्वतः अंजली दमानियांनी प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। अंजली दमानियांच्या पतीला अमुक 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 मिळालंय तर ते तसं नाहीये। माझे पती अतिशय म्हणजे ते राजकारणापासून दूर असतात, सगळ्यापासून दूर असतात, पण देशासाठी काम करण्यासाठी त्यांनी फिक्कीची आणि मित्राची मेंबरशिप स्वीकारली आहे आणि ते त्यांना मानद सल्लागार म्हणून फक्त ॲडवायझरी कॅपॅसिटीमध्ये 1-1.5 दमडी न घेता फक्त कॅपिटल मार्केट्समध्ये सल्ला देण्याचं काम करणार आहे। आणि असे असंख्य लोक म्हणजे फिक्कीमध्ये प्रत्येक ब्रोकरेज हाऊस मधले 2-2, 3-3 सदस्य हे असतात आणि तसेच माझे पती देखील आहेत।